नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मावळ लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला गती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष तपासणी. आदिवासींना मारलं जातंय, जमिनी ताब्यात घेतल्या जातायत, तरीही कारवाई नाही. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. देवशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात धुंदू अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर. नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे आदेश. पुण्याच्या धामणीतील उपसा सिंचन योजनांच्या वीज प्रश्नी उपोषण. उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक ग्वाहीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेडमध्ये अद्यापही स्मशानभूमी सुविधा नाही. स्मशानभूमी अभावी वजरगा ग्रामस्थांची गैरसोय. उघड्यावरच करावे लागतायत अंत्यसंस्कार. बीडमध्ये खरीप हंगामात फसवणुकीचा डाव उधळला. 23 बॅग बनावट बियाणं जप्त. पाठलाग करून पथकाने केली कारवाई. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या जुन्नर आंबेगावमध्ये कृषी पंप केबल चोरीचा पर्दाफाश. आंतरराज्य टोळी अटकेत, 12 गुन्हे उघड. नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकाजवळील 80 वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी नाही. घरटी जमिनीवर पडल्यानं पक्ष्यांचा निवाराही हिरावलाय. मावळ तालुक्यात मान्सूनचे आगमन. बळीराजा पुन्हा एकदा शेतीच्या कामाला लागला. बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. रावेर तालुक्यातील भोकड नदीच्या पुलावरून पाणी. नदीकाठी कोणीही जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.